नमस्कार अण्णा. नमस्कार नमस्कार. आपला थोडासा परिचय द्या. मी अभय होनवाडे, राहणार कारदगा, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, परंतु मला फार शेतीमध्ये फार इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी फॉरेनला असून देखील मी ते सगळं सोडून शेतीच्या व्यवसायात मी आलेलो आहे. आणि ह्याच्यात मला खूप समाधान मिळतं. त्या पैशापेक्षा ह्या आईची सेवा केलेली खूप चांगलं, म्हणून मी निर्णय घेतला गोमाताचं सेवा आपण करायचं. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असून मी फार मोठ्या प्रमाणात आमचं सचिद प्रणालीचं काम मी फार मोठ्या कर्नाटकात जमखंडी साईडला मी खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात करतो. ते करतच मी हे माझी स्वतःची शेती 25 एकर शेती मी वैयक्तिक मी बघतो. तर आज आपण तुमच्या आता शेताजवळ आपण उभा आहे, तर हा कोणत्या व्हरायटीचा ऊस तुम्ही लावला? हा साहेब 86-032 ह्या व्हरायटीचा आहे. मी ओरिजिनल कोईमतूरचं बेन आणून मी लावलंय सप्टेंबर एंड ह्या महिन्यात. मागच्या वर्षी म्हणजे 2025च्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ह्या ऊसाची मी रोप लागण केलेली आहे. म्हणजे साधारणतः आजच्या डेटला 7-7.5 महिन्याचा हा ऊस. तर आज आपण हे बघत असताना तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही तुमचं क्षेत्र वेगळं असताना तुम्ही येऊन स्वतः शेती करत असताना तुम्ही हे बेना आणला आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे काय कुठल्या पद्धतीने केल्यामुळे तुम्ही आज एवढा चांगला ऊस? ते दरवर्षी साहेब इथे एक 100 फुटावर आता 200 फुटावर नदी आहे. त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही ऊस चांगला पिकवत असून देखील त्या महापुरामुळे येऊन हे आमची शेती सगळी खराब होत होती. मग त्यामुळे मी निर्णय काय घेतला की कमी कालावधीचा ऊस आपण घेऊया. कमी कालावधीचे इन द सेन्स ऑगस्ट सप्टेंबरची लागण करायची आणि मे एंडला ते परत रोप लागण्यासाठी आपण बियाणं तयार करायचं. ते पण ओरिजिनल कोईमतूरचं आणूनच करायचं. ह्या उद्देशानं मी हे सप्टेंबर महिन्याच्या मला थोडं पाऊस काळ लांबल्यामुळं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये मला लागण करता आलं नाही आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही ही लागण केली. आणि माझा उद्देश असा आहे की मे एंडला ह्याला काढून टाकायचं, म्हणजे रोप बियाण्यासाठी हे सगळाच प्लॉट द्यायचं. चांगल्या क्वालिटीचा सशक्त आणि निरोगी आणखीन अतिशय क्वालिटीचा ऊस आपण तयार करायचा आणि शेतकऱ्यांना आपण ना प्रॉफिट बेसिस आपण ते लोकांना द्यायचं. हे उद्देशाने तुम्ही समाजकार्य केल्यासारखं तुम्ही हे करत आहे. तर हे करत असताना ह्या ऊसाला तुम्ही खत पाणी म्हणा किंवा त्याचं फवारण्या म्हणा, तर तुम्ही कसं त्याचं मॅनेजमेंट केलं? म्हणजे माझ्या डोक्यात काय विषय होता की हे 7-8 महिन्याचाच ऊस आपण पिकवायचा. त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त आपण त्याची मशागत करून वाढ करून ते रोप लागवडीसाठी उपलब्ध करून द्यायचं. ह्या उद्देशानं मला बेळगावचे आपले कृषीवाली कंपनीचे अधिकारी मी त्यांच्यासोबत जमखंडी साईडला काम करतोय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते पहिल्या दिवसापासून म्हणजे रोप लावण्यापासून आज अखेर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आज हे रोप म्हणजे ऊस पिकवत आहे. आणि मला त्यांचा ह्याचा खूप मला रिझल्ट चांगला आला. भरणीच्या अगोदर ऊस भरणी साधारणतः 2.5-3 महिन्यातच ऊस भरणीला माझा आला, म्हणजे मोठे भरणीला आला. एवढ्या फास्ट त्याची डेव्हलपमेंट झाली आणि एकेका ऊसात साधारणतः 30-35 फुटवे तयार झाले. त्यामुळं मग आम्ही निर्णय घेऊन हे फुटवे संख्या कमी केलं पाहिजे म्हणून मी 2.5-3 महिन्यातच आम्ही मोठी भरणी करून आज ह्या स्टेजला आम्ही हे ऊस आणलेला. आणि मला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट खूप मी कमीत कमी दिवसातले 10 तास मी शेतात असतो. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या
शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये असतो म्हणजे त्या सचिद्रच्या कामानिमित्त खरं हे असा रिझल्ट मी कुणाचा मी आजपर्यंत बघितला. बरोबर. तर तुम्ही हे तुमचं खताचं ते मॅनेजमेंट करत असताना तर तुम्ही त्यामध्ये काय काय तुम्ही म्हणजे हे केला म्हणजे कुठल्या पद्धतीचे काय ते लिक्विड फॉर्मचं जे त्याने आमच्या कृषी वाल्यांनी जे दिलं होतं हां म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काय काय त्याने हे केलं म्हणजे जीवाणू होय जीवाणूच की वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणूचे जे त्यांनी दिलेत ना ते 3 काय 4 नमुन्याचं औषध होतं ते लिक्विड फॉर्म मध्ये आणि तेच आम्ही वापरलो आणि त्याचा खूप फायदा झाला. त्यामध्ये मग कुठले घटक आले म्हणजे NPK NPK सोडून बाकी सगळे पण आलेच ना. झिंक फॉस्फरस हे सगळेच आले त्याच्यात सगळं. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फवारण्यासाठी मग त्यांचं काय हे केलता कृषी वैद्य कंपनी तुम्ही फवारण्यासाठी त्यांचं काय म्हणजे उपयोग केलता? ह्याच्या अगोदर काय केलं नव्हतं हे फर्स्ट टाइम आम्ही केलो ते फर्स्ट टाइम केलो आणि त्याच्यानंतर एक ह्याचं रासायनिक नव्हे रासायनिक फार कमी वापरलो आम्ही आमच्या शेतात. महत्वाचं आहे. रासायनिक फार कमी वापरलोय. बेळगाववाल्यांनी जे कृषी वाली कंपनीने जे दिल्यात डोसेस तेच आम्ही जास्तीत जास्त फवारणीवरच ऊस आलेला आहे. आणि साधारणतः हे माझं 3 एकर क्षेत्र आहे. त्या 3 एकर क्षेत्राला फक्त 10,000 रुपये मी खर्च केला. म्हणजे खर्चाच्या बाबतीत पण तुम्ही समाधान हा आणि जे पीक आलेलं आहे ते अगदी जोमात आहे. तर आपण थोडस आत जाऊन निरीक्षण करूया. तर अण्णा तुम्हाला काय वाटतं आता हे आपण आता ह्या अशाच पद्धतीचा ऊस मी माझ्या आयुष्यातच कधी बघितला. 7 महिन्याचा ऊस हा साधारणतः 10 कांडीवर ऊस आहे. 10 कांडीवर ऊस आहे म्हणजे मी जे टार्गेट धरलोय मी एंडपर्यंत हे ऊस साधारणतः 10 ते 15 कांडीपर्यंत ऊस तयार म्हणजे मला ते परवडण्यासारखं आहे. बरोबर. त्यामुळे मी ते जे टार्गेट धरलं होतं जेव्हा आमच्या नदीमुळं जे माझं नुकसान होत ते माझं 100% कव्हर होणार असं मला खात्री. तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे साधारण किती तुम्हाला उत्पन्न म्हणजे साधारण एकरी आज ह्या स्टेजला म्हटला तरी 70 टन निघाला पाहिजे. कमी कालावधीचा कमी कालावधीत सुद्धा तुम्हाला म्हणजे एवढं 8 महिन्यात साधारणतः 27चं अवरेज एवढं मिळण्याचं तुम्हाला खात्री वाटते मला. तर एकंदरीत तुम्हाला म्हणजे कृषी वैद्य कंपनी जे उत्पादन तुम्ही 100% आणि माझी फार लोकांना विनंती आहे की कृषी वालीचं तुम्ही प्रोडक्ट वापरा. 100% वापरा आणि त्याचा रिझल्ट बघा. एकदाच वापरा तुम्ही नंतर तुमच्या लक्षात येईल की हे प्रकार काय आहे. बरोबर. त्यामुळे कमी पैशात आणि आज या रासायनिक खताची किमती खूप वाढायला मला वाटतं ह्या 2 दिवसात एक 5 का 10% आधी परत वाढलेला आहे. त्यामुळे आता एखादे 2000च्या आत कुठलंच 50 किलोचं पोतं किंवा 40 किलोचं पोतं 2000च्या आत नाही 2000च्या बाहेरच आहे. मग मी टोटल 3 एकराला साधारणतः 10,000 रुपयाचं 9 ते 10,000 रुपयाचं तुमच्याकडून प्रोडक्ट आम्ही त्या कृषीवालीचं आम्ही वापरले आणि हे रिझल्ट मला मिळाला. बरोबर. तर मी सर्व शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की जसं अण्णांनी सांगितले तसं की आजकाल रासायनिक खतांचे दर वाढत आहेत आणि जमिनीमध्ये मातीमध्ये ऑलरेडी NPK आहे. तर NPK घटक असताना आपण ते परत त्याच्या मागं न लागता ते मातीत जे स्टॉक झालेला आहे तो कसं पिकांना भेटेल त्याची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही जीवाणूचे खतं वापरला पाहिजे. जसं अण्णाने वापरून खूप छानसं त्यांनी रिझल्ट घेतलेला आहे. तर ह्यांचा आदर्श घेऊन आपण सगळे सुद्धा हे खतं वापरा आणि चांगलं उत्पादन मिळवा. निश्चितपणे मिळते. आजकाल अजून एक सांगायचं मला मी आता AI टेक्नॉलॉजीला चाललोय. अच्छा. AI टेक्नॉलॉजीला जाऊन मी आता एक साधारणतः जून महिन्यात आमच्या दुसऱ्या शेतात आम्ही ते बसवणार आहे. त्याचा ऑलरेडी मी ऍडव्हान्स दिलेला आहे आणि ती AI टेक्नॉलॉजीच्या थ्रू
हम्म. ते काय जे सांगेल हम्म. त्या पद्धतीने मी बेळगाव आमच्या कृषी वालीचे उत्पादन जे आहे म्हणजे हे प्रोडक्ट जे आहेत हा. ते 100% आम्ही वापरणार. वापर. मग ते फवारणी असू दे किंवा ड्रेंचिंग असू दे, असू दे. काही पण असू दे. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. खूप खूप आभार दादा. थँक्यू थँक्यू. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा ते उतेज धावर